श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, नुकतीच राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 ची घोषणा झाली. देशभरातील 48 शिक्षकांची यंदाच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली असून आपल्या महाराष्ट्रातील 4 कर्तृत्ववान शिक्षकांनी या बहुमानावर आपलं नाव कोरलं आहे. या यादीत एक असं नाव झळकलंय ज्यांनी ग्रामीण भागातील शिक्षणाचा चेहरा मोहरा बदलला. त्या आहेत बीड जिल्ह्यातील केज इथल्या साने गुरुजी निवासी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर कविता नरसिंहराव गित्ते. ग्रामीण आणि वंचित भागातील विद्यार्थ्यांच्या आयुष्याला शिक्षणाच्या माध्यमातून नवी दिशा देणाऱ्या डॉक्टर कविता गित्ते ह्यांच्यासोबत केलेली चर्चा आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात ऐकणार आहोत. नमस्कार डॉक्टर गीते मॅडम, आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. धन्यवाद. सर्वप्रथम मॅडम, यंदाच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी तुमची निवड झाल्याबद्दल तुमचं खूप अभिनंदन. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळवून देण्यासाठी तुम्ही जे सातत्यानं प्रयत्न करत आहात, केले आहेत, त्या कार्याची दखल घेण्यात आली आहे आणि तुम्हाला हा पुरस्कार घोषित झाला आहे. काय वाटतंय, हा क्षण आपल्यासाठी किती मोलाचा आहे? मॅडम, खरं म्हणजे हा क्षण मी शब्दात नाही त्याचं वर्णन करू शकत, इतका मोलाचा आहे. मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं माझ्या बीड जिल्ह्यातल्या ऊसतोड कामगारांचा या पुरस्काराच्या माध्यमातून सन्मान झालेला आहे आणि जे ऊसतोड कामगारांची मुलं आज माझ्या शाळेमध्ये शिकत आहेत, शिकून गेली आणि पुढे शिकणार आहेत, यांचा सुद्धा सन्मान या पुरस्काराच्या माध्यमातून केंद्र सरकारनं केलेला आहे असं मला वाटतं. आणि हा क्षण माझ्यासाठी खूप आनंदाचा आणि माझ्या ऊसतोड कामगारांसाठी खूप आनंदाचा क्षण आहे. नक्कीच. ऊसतोड कामगारांच्या मुलींच्या शिक्षणाचा जेव्हा प्रश्न येतो, तर या मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणं किंवा वंचित विद्यार्थ्यांचा विकास करणं, शाळा गळती आणि बालविवाह विरोधी चळवळीत उल्लेखनीय कार्य तुम्ही केलेले आहे, करताय. तर ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही जे काम केलं आहे आणि करत आहात त्याविषयी काय सांगाल? खरं म्हणजे मॅडम, मी याविषयी असं सांगेल की माझा बीड जिल्हा हा संपूर्ण भारत देशामध्ये ऊसतोड कामगार पुरवठा करणारा जिल्हा म्हणून त्याची ओळख आहे. आणि खरं म्हणजे ही ओळख काही भूषणावर नाही आहे. तरीही आता त्यांची जी काही आर्थिक परिस्थिती आहे, उद्योगधंदे नाहीयेत, जलसिंचनाची साधनं नाहीयेत आणि त्यामुळे या लोकांच्या पुढे पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न आहे आणि तोच प्रश्न खूप मोठा आहे. तर शिक्षणाचा प्रश्न त्याच्याही पुढे आहे. आणि मग कुठेतरी असं वाटलं की या लोकांचा जर शिक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल, यांच्या पोटाचा प्रश्न जर सोडवायचा असेल, तर आपल्याला या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं गरजेचंच आहे, नव्हे तर आणलंच पाहिजे. आणि म्हणून मग आम्ही गेली 29 वर्षापासून आज तागायत मॅडम या लोकांच्या गावोगावी तांड्या, वस्ते, वाडी, फडात जाऊन सर्वे करते आहे आणि शिक्षणापासून जे वंचित मुलं आहेत त्यांना शाळेमध्ये आणण्याचं, नुसतं शाळेतच आणायचं नाहीये तर त्यांना दाखल करायचं, दाखल करून त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचं, सगळ्या सुविधा पुरवायच्या आणि सुविधा पुरवून त्यांना शाळेत टिकवून ठेवण्यासाठी मग त्याच्यासाठी बालरक्षक म्हणून मी काम करते आहे. संवाद यात्रा त्यांच्यासाठी काढलेली आहे. शिक्षण आपल्या दारी असं उपक्रम राबवलेला आहे आणि या सर्वांच्या माध्यमातून मी मुलांना या शाळेच्या प्रवाहामध्ये आणलेलं आहे. आणि त्याचबरोबर असं म्हणेल मॅडम, आता तुम्ही बालविवाह म्हटलात, तर ऊसतोड कामगारांचा खूप मोठा प्रश्न असा आहे की 7 ते 8 महिने त्यांना बाहेरच्या कारखान्यावरती परराज्यात जावं लागतं आणि मग घरी दोघंही नवरा बायको गेलेले असल्यानंतर घरी सांभाळण्यासाठी कोणीही नसतं आणि मग मुलीला एकटीला घरी कसं ठेवून जायचं, हा खूप मोठा प्रश्न त्यांच्या पुढे वाचून आहे. आणि त्यामुळे मग तेव्हा कुठेतरी फडातही गेलं तर सुरक्षेचा प्रश्न आहे आणि मग काय करायचं म्हणून ते बालविवाह करत होते. पण ज्या वेळेस त्यांना हे समजून सांगितले, नाही बाबा, तुमच्या हातातला जर कोयता सोडायचा असेल तर तुम्हाला मुलींना आणि मुलांना शिकवणं गरजेचं आहे. आपसुकच तुम्ही मुलींना शिक्षणासाठी माझ्या शाळेमध्ये घातलं, वसतिगृहामध्ये त्यांना परिपूर्ण सुविधायुक्त गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं तर निश्चितच तुमच्या मुलींचा प्रश्न सुटेल आणि मग त्या पद्धतीनं मुलींचा प्रश्न सुटत राहिला मॅडम. आणि बालविवाहाकडे बघण्याचा जो पालकांचा दृष्टिकोन होता
तो कुठेतरी बदलण्यासाठी मला मदत झाली. वाड्या वस्तीवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा जो शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे की शिकून काय होणार आहे, शेवटी हेच मोलमजुरी करायची आहे, ऊसतोडी करायची आहे, तर हा दृष्टिकोन बदलताना अडचणी आल्या का? आणि आल्या तर तुम्ही त्यांना कशा प्रकारे त्यांचं मतपरिवर्तन केलं आणि पालक आता त्यांच्या मुलांच्या शिक्षणाकडे कसं पाहतायत? हो मॅडम, हा अगदी अतिशय छान प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. मी असं म्हणेल की वाड्या वस्त्यावरच्या पालकांचा अजूनही दृष्टिकोन मॅडम 25% पालकांचा अजूनही दृष्टिकोन आहे की शिकून तरी काय करायचं, कुठे नोकरी लागतायत, कुठे रोजगार मिळतोय. पण त्यांच्या मला मनामध्ये जावं लागलं नाही. तुमची परिस्थिती जर बदलायची असेल, हातातला कोयता जर बाजूला ठेवायचा असेल, तर तुम्हाला कुणीही केली तात्पुरती मदत जी असेल ती आपल्याला तात्पुरतीच मदत असेल, त्याच्याने तुमचं काहीही बदलणार नाही. आणि तुम्हाला जर बदलायचंच असेल तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं सांगितलं की शिका संघटित व्हा, त्या पद्धतीनं तुम्हाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि शिकला तरच तुमची ही परिस्थिती बदलेल. आणि मग हळूहळू त्यांना ती अनेक उदाहरणं त्यांच्यासमोर आयडॉल म्हणून ठेवावी लागली, पालकांचं समुपदेशन करावं लागलं आणि त्याच्यानंतर मग पालकांचा दृष्टिकोन बदलू लागला. हळूहळू विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळू लागलं आणि मग पालकांना वाटलं की नाही, आपली मुलं सुद्धा शिकू शकतात, आपली मुलं सुद्धा बदलू शकतात. आणि पालकांनी आपला दृष्टिकोन कुठेतरी बदलायला सुरुवात केली आणि आज मोठ्या संख्येने मुलं, ऊसतोड कामगारांची मुलं सुद्धा आज मी म्हणेल की IAS पर्यंत झालेली आहेत आणि निश्चितच याच पद्धतीने त्यांचा दृष्टिकोन बदलायला लागलेला आहे. खरोखरच मॅडम तुमचं खूप मोठं काम आहे. असं म्हटलं जातं की आता कुठे बालविवाह होत नाहीयेत, अनेक सामाजिक संस्था आहेत, सरकार आहे, पण एक शिक्षिका म्हणून काम करत असताना तुम्ही अनेक बालविवाह रोखले आहेत. पण ग्रामीण भागात किंवा समाजात वर्षानुवर्ष चालत आलेल्या या प्रथेविरोधात उभं राहताना काही अडचणी आल्या का? आणि आल्या तर तुम्ही त्यावर कशी मात केली? हो मॅडम, अडचणी भरपूर आहेत. पहिली अडचण अशी म्हटलं की बालविवाह आणि ऊसतोड कामगारांच्या मुलींचा थांबवायचा. तसं बघितलं तर ती परिस्थिती बघितल्यानंतर खरंच ते थांबवण्यासारखं नाही आहे असं मलाही वाटायचं. पण नाही, मी असं म्हटलं की नाही बुवा, बालविवाह हा फक्त कायदाच रोखू शकत नाही, तर त्याच्यासाठी समाजाला आधी बदललं पाहिजे, पालकांना आधी बदललं पाहिजे. ती सुरुवात आपल्या घरापासून केली पाहिजे. आणि मग आपल्या घरापासून सुरुवात करायची आहे तर मुलींचा सुरक्षेचा मोठा प्रश्न आहे आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न मग ते असल्यामुळे ते लहानपणीच लग्न लावायची. परंतु ज्या वेळेस मी शाळा स्थापन केली आणि शाळा स्थापन केल्यानंतर त्यांना मी असं म्हणेल की मी त्यांना शब्द दिला की मी तुमच्या मुलींची सुरक्षितता आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा माझा शब्द तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही माझ्या शाळेत मुलींना दाखल करा. आणि त्यांनी हळूहळू माझ्या शाळेमध्ये मुलींना दाखल केलं, त्यांचा माझ्यावरती विश्वास बसला आणि मग पालक पहिलीला सोडलेली मुलगी साधारणतः 12वी पर्यंत माझ्या शाळेमध्ये शिकू लागली मॅडम. आणि आपसुकच त्या मुलींमध्येही त्यांना बदल जाणवू लागला, मुलीही चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊ लागल्या, पालकांनाही असं वाटू लागलं की आमच्या मुली शिकतायत. आणि त्याचबरोबर पथनाट्य, कथाकथन, स्वगत याच्या माध्यमातून, नाटिकांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही गावोगावी जाऊन समुपदेशन करत राहिलो, फळामध्ये जाऊन पालकांचं समुपदेशन करत राहिलो, बालप्रतिभा, बालविवाह प्रतिबंधक सप्ताह मुलांना द्यायला लागलो आणि हळूहळू असे वेगवेगळे उपक्रम राबवून पालकांचा जो दृष्टिकोन होता तो दृष्टिकोन बदलला गेला आणि पालक जे म्हणत होते की विरोध करत होते ते विरोध करायला थांबले आणि आपसुकच 12वी पर्यंत मुली शिक्षण घेऊ लागल्या आणि पुढे हळूहळू त्या प्रवाहात राहू लागल्या. आणि मग पालकांना वाटलं की नाही, माझ्या मुली सुद्धा काहीतरी बनवू शकतात. आणि मग पालकांनी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मला मदत करायला सुरुवात केली. आज मी असं म्हणेल की गेली 29 वर्षापासून मॅडम माझ्या वसतिगृहामध्ये 200 ते 250 मुली सातत्यानं शिक्षण घेतात. खरंच असं म्हणतात की एक आदर्श शिक्षक फक्त अक्षर ओळखच करू देत नाही, तर तो विद्यार्थ्याचं आयुष्य घडवतो. आणि तुम्ही हे गेले अविरत कार्य करताय, 29 वर्ष झाले. तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं हे एक मोठं आव्हान असतं. इथल्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी तुम्ही असे कोणते नाविन्यपूर्ण विशेष उपक्रम राबवले, ते काय उपक्रम होते? हा बघा मॅडम, ग्रामीण भागातले म्हणण्यापेक्षा मी त्याच्याही अजून खाली जाईल की ऊसतोड कामगारांची मुलं म्हणेल मी. ग्रामीण भागातही अजूनही तो फरक आहे. ऊसतोड कामगाराची मुलं त्याच गावात राहणारी बऱ्यापैकी पालकांची मुलं जी ऊसतोड तोडणीसाठी जात नाहीत अशा. तर हे एक माझ्यासाठी आव्हान होतं मॅडम की एक तर त्यांच्या घरामध्ये कसलाही ज्ञानाचा प्रकाश नाहीये, त्यांच्या घरामध्ये व्यसनाधीनता, त्याचबरोबर अशिक्षितपणा, जिथे अजूनही त्या मुलाची आई
भाकरी करत असताना कुत्र्याची एक भाकरी, मुलाची एक भाकरी, नवऱ्याची एक भाकरी अशा पद्धतीचं वातावरण त्यांच्या घरामध्ये आहे. आणि या मुलांना मला शाळेत आणून त्यांच्यामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करायची एक माझ्यासाठी खूप मोठं आव्हान होतं. आणि या आव्हानामध्ये मग असं केलं आम्ही की त्या मुलांना दाखल केल्यानंतर आपसुकच त्यांची जी काही पायाभूत क्षमता असते, शिक्षण, श्रवण, वाचन, लेखन, भाषण, या क्षमता कुठेही विकसित झालेल्या दिसत नव्हत्या. 7वीचा मुलगाही तिथेच, 1लीचा मुलगाही तिथेच, 5वीचा मुलगाही तिथेच. आणि मग मला पहिला उपक्रम हाती घ्यावा लागला जो मी 2005 पासून राबवते, ज्याला आपण म्हणू की भारत सरकारनं FLN पूर्ण करण्याचा उपक्रम राबवलेला आहे. तो उपक्रम मी 2005 पासून राबवला आणि मग मुलांमध्ये बदल होऊ लागला हळूहळू की अरे वा, आपल्याला वाचता येतंय, आपल्याला लिहिता येतंय, आपण छानपैकी इंग्रजी वाचू शकतो, आपण छानपैकी गणिताच्या सगळ्या क्रिया करू शकतो, प्राथमिक क्रिया. आणि मग हे मुलांना स्वतःमध्ये बदल वाटू लागला की पालक आले की वाचून दाखवू लागले मुलं. आणि मग पालकांनाही वाटले की नाही, मुलांना आपल्या वाचता येतंय, लिहिता, काळ बदललेला आहे, NEP 2020 आलेला आहे आणि आता मुलांना बदलत्या काळात बरोबर जोडलं पाहिजे. आणि म्हणून मग आम्हाला इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अंतर्गत शासनाकडनं AI लॅब उपलब्ध झाली, टॅब उपलब्ध झाले, नाविन्यपूर्ण लॅब उपलब्ध झाली. फक्त ती उपलब्ध झाली तर ती तशीच आम्ही शाळेत नाही ठेवली, तर ती मुलांच्या हातामध्ये दिली मॅडम की जाऊ देत, हे इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत ना, हे डिजिटल वस्तू आहेत, त्या मुलांनी वापरल्या पाहिजेत म्हणून त्या मुलांच्या हातात दिल्या. आणि मुलं मग टॅबच्या माध्यमातून QR कोड स्कॅन करू लागले, युट्यूबच्या माध्यमातून नवीन संकल्पना समजून घेऊ लागले, 3D प्रिंटरच्या माध्यमातून मॉडेल कसे बनवायचे ते शिकू लागले. आणि त्यांना मग आम्ही हळूहळू वायफायची सुविधा उपलब्ध करून दिली. आणि मग अशा माध्यमातून मुलांना हळूहळू गोडी निर्माण झाली मॅडम. आणि आज मी मोठ्या अभिमानानं सांगेल की जी मुलं फळात होती ती मुलं आज तंत्रज्ञानाशी जोडली गेलेली आहेत आणि अशा पद्धतीनं त्यांच्यामध्ये गोडी निर्माण करण्याचं काम केलं. तुम्ही हे जे कार्य केलेलं आहे मुलांच्या शिक्षणासाठी, खास करून जे वंचित आहेत, ग्रामीण भागातील ऊसतोड कामगारांची मुलं असतील, तर त्यांच्यासाठी हे खरंच खूप मोलाचं कार्य केलेलं आहे. शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेल की ग्रामीण भागातील नवीन जे शिक्षक आहेत, होतकरू विद्यार्थी आहेत, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? मला जो पुरस्कार मिळालेला आहे तर मी असं म्हणेल की एक सगळ्या शिक्षकांचं एक प्रतिनिधित्व म्हणून मी तिथपर्यंत पोहोचलेली आहे. पण मी या ठिकाणी असं निश्चितच सांगेल की प्रत्येक मूल युनिक आहे, प्रत्येक मूल वेगळं आहे आणि प्रत्येक मुलाची शिकण्याची क्षमता वेगळी आहे. माझ्या शिक्षकांनी ही जर त्यांच्यामधली क्षमता ओळखली आणि त्याला पाहिजे ते शिक्षण त्याच्यामधल्या कौशल्यानुसार त्याला शिक्षण देत गेलं, त्या मुलाच्या गतीनं शिक्षण देत गेलं तर निश्चितच मुलं हे यशस्वी होतात. आणि आपल्या शिक्षकांना त्यांच्याबद्दल आदर निर्माण होतो की मला या गुरुजींमुळे, मला या बाईंमुळे, मला या सरांमुळे हे यायला लागलं. आणि मग मुलं निश्चितपणे आवडीनं शिकतात. आणि म्हणून मी शिक्षकांना एवढंच सांगेल, मुलांना स्वतःला शिकू द्या, त्यांना प्रश्न विचारू द्या, त्यांना तुमच्यापासली असलेली डिजिटल साधनं हाताळायला द्या, वर्गामध्ये धिंगाणा करू द्या, प्रश्न विचारू द्या. आणि त्याच्यामधून तिथं जे अडतील, ते जिथं बंद पडतील तिथं तुम्ही सुलभक आणि मार्गदर्शकाची भूमिका पार पाडा. आणि मूल स्वतः युनिक आहे, प्रत्येक मूल युनिक आहे, प्रत्येक मुलाला त्याच्या पद्धतीनं शिकवाल तर निश्चितच मुलं हे यशस्वी होतील. मुलांसाठी मी एवढंच सांगेल की मुलांना स्वप्न पहा आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही त्या मार्गाने चालत राहा. निश्चितच त्या मार्गाने गेले की एक दिवस यश हे आपल्याला गवसणी घालत असतं आणि यश हे आपल्यापर्यंत येत असतं. एवढाच मुलांसाठी मी संदेश देईन. गीते मॅडम, तुम्ही खूप चांगला संदेश दिलेला आहे येणाऱ्या पिढीला की स्वप्न पहा आणि ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही धडपड करा, मेहनत करा. खूप खूप धन्यवाद. तुम्ही दिलेली ही जी मोलाची माहिती आहे आमच्या श्रोत्यांना नक्कीच आवडलेली असणार आणि तुमचं हे कार्य असंच पुढे चालत राहो ही तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद मॅडम. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई AIR न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले. निर्मिती सहाय्य, निवेदन, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव.